धन्यवाद योगी। खेल की शुरुआत पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर कट करना चाहते थे बल्लेबाज। थोड़ी सी मूवमेंट वहां पर गेंदबाज विकी के लिए। स्टार 11 तलवली और मित 11 कवाड़ के बीच में ये दूसरा मुकाबला एमडी स्पोर्ट्स सामने पड़ा आयोजित सरपंच कप 2022 का। रेहान और खीजर की सलामी जोड़ी तलवली टीम की ओर से। कदमों का इस्तेमाल निकल के मारा है लेकिन मिस टाइम स्ट्रोक। ओहो, बढ़िया फील्डिंग। पॉइंट की दिशा में गेंद कैरी तो नहीं हुई थी लेकिन शानदार क्षेत्ररक्षण। थोड़ी देर हवा में रही थी गेंद। खेलना चाहते थे एक्स्ट्रा कवर के ऊपर से संभवतः बल्लेबाज, लेकिन मिडिल नहीं कर पाए थे रेहान मुरुमकर। खाता इस सिंगल के साथ उन्होंने खोल दिया है खुद का और अपनी टीम का। स्टार 11 तलवली टीम टॉस जीतकर पहले बल्लेबाजी कर रही है। आप देख रहे हैं एमडी स्पोर्ट्स आमने पड़ा की ये जबरदस्त पेशकश सरपंच कप 2022 ग्रुप ग्राम पंचायत आमने आमने पड़ा के विद्यमान सरपंच माननीय श्री संतोष काकड़े साहब के सम्मान में ये टूर्नामेंट हर साल खेला जाता है और आमने लोनार परिसर का सबसे पॉपुलर टूर्नामेंट है, सबसे लोकप्रिय टूर्नामेंट है। एक तरह से इस टूर्नामेंट को यहाँ का वर्ल्ड कप भी माना जाता है। स्ट्रोक अच्छा है, गैप में निकल गई है गेंद और यहाँ पर आउटफील्ड उस दिशा में खासतौर पर थोड़ी तेज नजर आ रही है। गेंद बाउंड्री के बाहर और ये 4 रन। पहली गेंद पर रिवर्स खेला बैकवर्ड पॉइंट और शॉर्ट थर्डमैन के बीच में से 4 रन प्राप्त किए। अगली गेंद दाहिने से राउंड द विकेट। फिर से रिवर्स खेल दिया, इस बार देखिए इन फ्रंट ऑफ स्क्वायर ऑफ साइड में एक और दर्शनीय स्ट्रोक, एक और चौका। कहीं ना कहीं ये मेरे ख्याल से कैच भी बन सकता था। पॉइंट के जो खिलाड़ी है वो पहले अपनी दाहिनी तरफ दौड़ना उन्होंने शुरू कर दिया था। अपनी जगह पर रुकते तो शायद ये कैच बन सकता था क्योंकि उनके थोड़ी सामने से गेंद निकल गई है, लेकिन उनका एंटिसिपेशन गलत रहा। शायद उनको लगा कि फिर से गेंद उनके और शॉर्ट थर्डमैन के बीच में से निकल जाएगी, लेकिन उनके थोड़ी सामने से चली गई थी, उनके बाई तरफ से चली गई थी। लगातार इम्प्रोवाइज क्रिकेट खेलते हुए खीजर रईस बहुत अच्छे टच में, मैजिक टच में नजर आ रहे हैं। 2 गेंदों पर लगातार 2 चौके। बढ़िया गेंद, इस बार एंगल चेंज किया था, ओवर द विकेट चले गए फिर से। पहली 2 गेंदें ओवर द विकेट की थी दाहिने हाथ के बैट्समैन के लिए, उसके बाद राउंड द विकेट से गेंदबाजी की उन्होंने, लेकिन 2 बहुत ही बेहतरीन स्ट्रोक्स देखने को मिले। अच्छी वापसी डॉट बॉल के साथ करते हुए विकी। मित 11 कवाड़ टीम इस समय फील्डिंग कर रही है। अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट और इस बार रिवर्स स्वीप करना चाहते थे। चतुराई भरी गेंद, थोड़ा धीमा डाला था यहाँ पर 1 रन पूरा करते हुए। एक चीकी सिंगल, देखना है क्या सिग्नल आता है। शायद बल्ला लगा था, जी हाँ, कोई सिग्नल अंपायर ने किया नहीं है, यानी कि बल्ले से ये रन आता हुआ और इसके साथ ही पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ। यहाँ पर प्ले देख सकते हो, जोखिम था वहां पर लेकिन रन पूरा किया है। स्कोर 10 रन बिना किसी नुकसान के। स्टार 11 तलवली। दरम्यान या ठिकाणी या शुभेच्छा आलेल्या आहेत या स्पर्धेसाठी आणि खास करून मित 11 कवाड संघ आपण पाहतो इन ॲक्शन मध्ये आहे. स्पेशली विकीसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. सावतगावचे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू मिस्टर कैलास पाटील याचकडून मात्र विकीला खास करून शुभेच्छा आणि स्पर्धेत मात्र स्पर्धेला सुद्धा मात्र त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद कैलास पाटील, आपण सुद्धा मी मनापासून या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. जब इस टूर्नामेंट की शुरुआत हुई थी हमने देखा था 2013-14 के सीज़न में हो एमडी ट्रॉफी के नाम से पहले इस टूर्नामेंट को शुरू किया गया था। दरम्यान व्यासपीठावर शुभागमन दिलेला आहे विश्वासजी पाटील आणि संकेतजी पाटील यांचं इथे मात्र शुभागमन दिलेलं आहे. तुमचं सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक संकेत जाधव येस ओके तुमचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. तो एमडी ट्रॉफी के नाम से इस टूर्नामेंट की शुरुआत हुई थी। बाद में आदरणीय संतोष काकड़े साहब सरपंच बने और तब से सरपंच चषक हमें देखने को मिल रहा है।
एमडी ट्रॉफी के नाम से आज भी कई सारे दर्शक इस टूर्नामेंट को पहचानते हैं और एक बहुत ही ज़बरदस्त टूर्नामेंट है। लाजवाब टूर्नामेंट का आयोजन हर साल हमें देखने को मिलता है एमडी स्पोर्ट्स आमनेपाड़ा द्वारा। ओम साई आमने रुनार क्रिकेट एसोसिएशन के अध्यक्ष माननीय श्री मदन दत्तू यादव अर्थात एमडी साहब का बहुत बड़ा हाथ इस टूर्नामेंट के पीछे, और उनकी जो पूरी टीम है उनकी कड़ी मेहनत रहती है। एक बहुत ही डिसिप्लिन टूर्नामेंट जिसको हर कोई खिलाड़ी खेलना चाहता है यहाँ का। इस सीज़न में हम देख रहे हैं कि एसोसिएशन के बाहर की भी कई बड़ी बड़ी टीमें खेल रही है। आज और कल एसोसिएशन के बाहर की टीमें और फिर परसों से एसोसिएशन की जो टीमें हैं उनका महासंग्राम शुरू होगा। टेनिस बॉल क्रिकेट का ये बहुत बड़ा महासंग्राम। नया ओवर लेकर हर्षद, लोफल टॉस लॉफ्ट कर दिया है, हवा में गेंद काउ कॉर्नर पर, खिलाड़ी बाउंड्री के नजदीक, बहुत अच्छा कैच, कोई गलती नहीं की वहां पर फील्डर ने, और ये रहा पहला विकेट। तलवली की दो टीमें एक्शन में है। उद्घाटनीय मैच में तलवली स्पोर्ट्स तलवली को हमने देखा और हालांकि उनका प्रदर्शन लाजवाब रहा, उन्होंने मैच जीता, लेकिन एक संयोग की बात हम देख रहे हैं, इत्तेफाक है ये कि उनका जब पहला विकेट गिरा था तो जो बैट्समैन आउट हुए थे मोहम्मद, उन्होंने भी 9 रन बनाए थे, और खीजर जब आउट हुए हैं तो उन्होंने भी 9 रनों का योगदान दिया है। ये बहुत बड़ा झटका मैं समझता हूँ। खीजर रईस अच्छा खेल रहे थे। नए बल्लेबाज तलवली के दिग्गज ऑलराउंडर अफसर रईस, ये सबसे अनुभवी खिलाड़ी है तलवली के। कितने ही सालों से खेल रहे हैं, लेकिन अभी भी उनका फिटनेस ज़बरदस्त है। अभी भी वही जोश और जुनून के साथ खेलते हैं जो वो 15-20 सालों पहले खेलते थे। किनारा, लेकिन कैच ड्रॉप हुआ है विकेट कीपर द्वारा। गेंद फाइन ट्रेवल हो रही है थर्ड मैन की दिशा में, दो खिलाड़ी पीछा कर रहे हैं, सफाई से रोक नहीं पाए, अब जाकर उसको उठाकर थ्रो किया जा रहा है। भाग्यशाली रहे बल्लेबाज रेहान मुरुमकर, 2 रन लेने का मौका था उनके पास। रन संख्या आगे बढ़ती हुई 12 रन, 1 विकेट के नुकसान पर। आज बहुत ही बेहतरीन मौसम पहले ही दिन में इस टूर्नामेंट में। कुल मिलाकर 7 दिनों का ये क्रिकेट का कारवा आपके लिए लेकर आए हैं एमडी स्पोर्ट्स आमनेपाड़ा सरपंच कप 2022। हर्षद चले, राइट आर्म ओवर द विकेट, लंबा हिट लेने की कोशिश, लेकिन बढ़िया गेंद, थोड़ा धीमा डाल रहे हैं, कटर का इस्तेमाल कर रहे हैं, हल्की सी बाहर की तरफ मुंह होती हुई गेंद, अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे वहां पर रेहान। अभी तक रेहान की जो बल्लेबाजी रही है ज़्यादा प्रभावित नहीं किया है उन्होंने, 4 गेंदों का सामना किया है, सिर्फ 3 रन बना पाए हैं। रिवर्स खेलना चाहते थे, एक और चतुराई भरी गेंद, जानबूझकर इस बार लेग स्टंप के बाहर रखा दाहिने के बैट्समैन के लिए। शानदार गेंदबाजी, थोड़े से अनलकी भी रहे हैं, हालांकि एक विकेट प्राप्त किया भी है, लेकिन एक और विकेट उनको मिलते मिलते रह गया जब विकेट कीपर द्वारा कैच ड्रॉप हुआ। स्कोर रुका हुआ है 12 रन। इस बार लैप स्वीप का इस्तेमाल, गेंद को निकाल दिया है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग क्षेत्र में, वहां पर प्रोटेक्शन है, 1 ही रन मिलेगा, और इसी बीच कुछ महत्वपूर्ण मेहमानों का यहाँ पर आगमन होता हुआ। तर नक्की तुम्ही पाहू शकाल ग्रामपंचायत वाशिरीचे माजी सरपंच आणि चिरोबास्फोट वाशिरी संघाचे सर्वे सर्वा प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय विश्वास शेट मागे साहेबांचं इथे मात्र शुभागमन झालेलं आहे। तुमचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। त्यांच्या समित याच परिस्थितीत एक नामवंत खेळाडू अर्थात लखनजी पाटील हे सुद्धा आहेत, त्या दोन्ही मान्यवरांचं मी सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। आणि याच परिस्थितीत एक नामवंत स्कोरर अर्थात दिनेशजी पाटील यांचं सुद्धा इथे मात्र शुभागमन झालेलं आहे। त्यांना विनंती करतो की आपण समालोचक कक्षामध्ये जॉईंट व्हायचं आहे आमच्या समित। एक बहुत ही सफल ओवर ये साबित होता हुआ। अंतिम गेंद, हो, इस बार गलती कर बैठे, धीमा डालना चाहते थे लेकिन क्रीज के बाहर गेंद पिच हुई है, नो बॉल का इशारा। अगली गेंद फ्री हिट रहेगी। एक अच्छा अवसर अफसर रईस के पास, जो नए बल्लेबाज है क्रीज पर, बड़े स्ट्रोक के साथ अपना खाता खोल सकते हैं। फ्री हिट गेंद लेकर चले हर्षद, ये बिल्कुल बल्लेबाज के आर्क में लॉफ्ट कर दिया है, लेकिन ज्यादा दूरी नहीं है। अच्छा कैच, काउ कॉर्नर के जो खिलाड़ी है बहुत बढ़िया फील्डिंग कर रहे हैं वहां पर।
किरण है वहां पर, इससे पहले भी एक कैच लपका उन्होंने। इस बार विकेट नहीं मिलेगा क्योंकि फ्री हिट गेंद थी, सिर्फ एक रन फ्री हिट गेंद पर, और इसके साथ ही 2 ओवर का खेल समाप्त होता हुआ स्टार 11 तलवली टीम टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करती हुई। स्कोर हुआ है केवल 16 रन, 1 विकेट के नुकसान पर। मात्र 8 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाए जा रहे हैं। खिजर ने बहुत दमदार शुरुआत की थी, 2 गेंदों पर लगातार 2 रिवर्स के जरिए उन्होंने चौके लगाए थे, लेकिन लंबी पारी खेलने से चूक गए। छक्का लगाने के प्रयास में काउ कॉर्नर की दिशा में वो बाउंड्री पर कैच आउट हुए। अभी भी 2 ओवर का खेल बचा हुआ है। इसके बाद तीसरा मुकाबला आज का देखना मत भूलिएगा। धामने स्पोर्ट्स धामने बनाम आदित्य स्पोर्ट्स पड़गा। दोनों टीमों के कप्तानों से रिक्वेस्ट है आपको टॉस के लिए आना है। जैसे ही स्टार 11 तलवली टीम की पारी समाप्त हो जाएगी, टॉस बॉक्स में टॉस किया जाएगा। इस टूर्नामेंट के ऑफिशियल स्कोरर अब हमारे साथ जुड़े हैं बिग मैन फ्रॉम आमनेपाड़ा, मिस्टर दिनेश पाटिल। स्वागत है आपका। नेवर लेकर किरण, लेफ्ट आर्म गेंदबाज है, दिशा इन गेंद से शुरुआत। वैसे अभी तक की जो बॉलिंग है वो काफ़ी अच्छी रही है, ज़्यादा रन्स बॉलर्स ने खर्च नहीं किए हैं, लेकिन स्टार 11 तलवली टीम खेल रही है सामने, कभी भी बल्लेबाज पलटवार कर सकते हैं। रेहान मुरुमकर और अफसर रईस की जोड़ी क्रीज पर है। अंदर की तरफ कटी थी, इस बार ऊपरी किनारा लगा है, लेकिन इनफील्ड के ऊपर से गेंद निकलती हुई लॉन्ग लेग पर बहुत बढ़िया फील्डिंग। एक ही रन लेने का अवसर, थोड़ी हड़बड़ाहट के साथ खेले थे, थोड़ी तेज भी आई थी, कट होकर अंदर की तरफ आई थी, अच्छा उछाल प्राप्त किया था गेंदबाज किरण ने। 1 रन की बदौलत स्कोर धीरे धीरे आगे बढ़ता हुआ 18 रन, 1 विकेट के नुकसान पर। आज बहुत ही खुशगवार और खुशनुमा मौसम आमनेपाड़ा क्रिकेट ग्राउंड पर। पिछले सीजन में ये टूर्नामेंट हमने डे नाइट की शक्ल में देखा था आरके क्रिकेट ग्राउंड आमने में, लेकिन अब दोबारा आमनेपाड़ा क्रिकेट ग्राउंड पर आयोजन किया गया है, और यहाँ पर इससे पहले भी 4-5 बार हम ये टूर्नामेंट देख चुके हैं। टॉप एज है, विकेट कीपर नहीं पहुंच पाए, काफी दूर थी उनसे गेंद। बल्लेबाजी में आत्मविश्वास नहीं झलक रहा है, बल्ले के बीचों बीच गेंद नहीं ले पा रहे दोनों बल्लेबाज। हमेशा हालांकि स्टार 11 तलवली टीम जब खेलती है, तलवली की कोई भी टीम क्यों ना हो, आक्रामक क्रिकेट खेलना पसंद करती है। कोशिश तो हो रही है, लेकिन कहीं ना कहीं कोशिश शायद सही दिशा में नहीं हो रही है। फुटवर्क जैसा चाहिए वैसा नहीं है, बॉडी बैलेंस खासतौर पर बल्लेबाजों का जिस तरह का होना चाहिए स्ट्रोक के लिए, वो ऐसा देखने को नहीं मिल रहा है। और गेंदबाजी ऊपर से अच्छी हो रही है, ये भी एक फैक्टर है। इस बार अच्छी पोजीशन में आ गए थे, शॉर्ट आर्म पुल किया है, लेकिन डिप स्क्वेरिश मिड विकेट पर फील्डर मौजूद है, केवल 1 रन। निराश है अपने आप से वहां पर अफसर रईस की बाउंड्री हासिल नहीं कर पा रहे हैं। रन संख्या 20, 20 रन, तीसरे ओवर का खेल चल रहा है। आदर्श परिस्थितियां बिल्कुल क्रिकेट खेल के लिए। चमकदार धूप सुबह से ही खिली हुई है। उद्घाटनीय मुकाबला थोड़ी देर पहले यहाँ पर समाप्त हुआ। तलवली स्पोर्ट्स तलवली टीम ने उस मैच को जीता, जय दुर्गा गोवे टीम को काफी आसानी से उन्होंने मात दी, एक बड़ी जीत हासिल की। खूबसूरत गेंद, इस बार उंगलियां फेरी थी, टप्पा पड़ने के बाद बाहर की तरफ लहराती हुई गेंद, बाहर की तरफ कट होती हुई गेंद। बल्लेबाज ऑन साइड में खेलना चाहते थे, ये देखिए बिल्कुल आंखें गेंद पर नहीं है, जहां पर खेलना चाह रहे वहां पर शायद वो देख रहे थे, और आंखें मूंद कर शॉट खेलने की कोशिश रेहान मुरुमकर द्वारा। कई बार उन्होंने हालांकि बहुत बढ़िया शुरुआत दी अपनी टीम को, लेकिन आज काफी स्ट्रगल कर रहे हैं। इस बार संपर्क अच्छा है, गेंद हवा में, उस ओर खिलाड़ी मौजूद है, बढ़िया कैच डीप मिड विकेट की तरफ, विकेट का पतन। बहुत एलिवेशन जरूर था स्ट्रोक में, इस बार भी हम देखें तो उनकी नजरें पूरी तरह से गेंद पर नहीं थी, लेकिन आ गई थी बल्ले के बीचों बीच। एलिवेशन अधिक बना नहीं पाए, और अधिक एलिवेशन की आवश्यकता थी, और सबसे खास बात की गैप में खेलने की जरूरत थी, गैप नहीं ढूंढ पाए, और अपना विकेट गवाकर पेविलियन में लौट चुके हैं रेहान। रेहान ने बनाए 5 रन, टीम का स्कोर है 19। नए बैट्समैन इबाद।
इस बार अफसर ने लॉक कर दिया है, क्या ये बाहर जाएगी? फील्डर की कोशिश अच्छी थी लेकिन उनके पहुंच से बाहर, और ये मिलते हुए 6 रन मैक्सिमम। इस गेंद से पहले 20 रन बने थे और ये 6 रन यानी कि अब 26 पर टोटल पहुंच चुका है। 2 ओवर के बाद स्कोर 16 था। इस ओवर में एक वाइड गेंद, 3 सिंगल्स, एक डॉट बॉल, एक विकेट और अंतिम गेंद पर छक्का आया है। चूंकि दिनेश पाटिल अभी अभी आए हैं यहाँ पर, उन्होंने ठीक स्कोरिंग की है लेकिन दूसरे ओवर में थोड़ी मिस्टेक हुई थी, उसको यहाँ पर सुधारा जा रहा है। दूसरे ओवर में 5 ही रन आए थे। देखिए अर्शद का जो ओवर था उसमें पहली गेंद पर विकेट, फिर 2 रन, फिर 2 डॉट बॉल, फिर एक सिंगल, फिर नो बॉल पर रन नहीं बनाया गया था और अंतिम गेंद पर सिंगल आया था। इस तरह से उस ओवर में 5 ही रन आए थे, यानी कि 2 ओवर के बाद स्कोर 15 था। तीसरे ओवर में 10 रन आए हैं तो कुल रन संख्या 25, यानी कि जो ऑनलाइन स्कोरबोर्ड आप देख रहे हैं स्क्रीन पर वो बिल्कुल सही जा रहा है जीटीसी का। सो करेक्ट स्कोर है इस समय 3 ओवर के बाद 25 रन 2 विकेटों के नुकसान पर। आखिरी ओवर की जिम्मेदारी संभालते हुए बॉलर ऋतिक। स्पीड अप करना है प्लीज। मित 11 कवाड़ टीम के कैप्टन समय बर्बाद ना करे, नहीं तो पेनल्टी का सामना करना पड़ सकता है। ये टूर्नामेंट अन्य टूर्नामेंट से काफ़ी अलग है। यहाँ पर समय की काफ़ी ज़्यादा कीमत होती है और डिसिप्लिन के मामले में बहुत ही बेहतरीन ये टूर्नामेंट माना जाता है। ऑफ स्टंप के बाहर निकलते हुए हुक करने की कोशिश, चूक गए। काफ़ी ज़्यादा शफल करते हुए खेलने का प्रयास था ये बात का। ये देखिए बैट्समैन को फॉलो किया गया एक तरह से ऑफ स्टंप के बाहर। आमतौर पर जब बैट्समैन रूम बनाते हैं, लेग स्टंप की तरफ जाते हैं, लेग स्टंप के बाहर, तब उनकी तरफ बॉडी की तरफ बॉल की जाती है, लेकिन यहाँ पर ऑफ स्टंप के ज़्यादा बाहर जानबूझकर गेंद को किया गया था। हालांकि थोड़ा बल्ला लगता तो शायद बात बन सकती थी, बाउंड्री हासिल कर सकते थे, फाइन लेग सर्कल के अंदर है। इस बार तान दिया है आसमान में, डीप में खिलाड़ी मौजूद है काउ कॉर्नर की दिशा में। बढ़िया कैच, विकेट गिरता हुआ तीसरा। तीसरा करारा झटका लगा है स्टार 11 तलवली टीम के बल्लेबाजों ने। अभी तक के खेल में काफी निराश किया है। आसमान की ऊंचाइयों को छूता हुआ यह स्ट्रोक था, एलिवेशन बहुत अधिक था और वही वजह रही कि बाउंड्री को पार नहीं कर पाए। और मैदान का वो जो कोना है दाहिने हाथ के बैट्समैन के लिए लॉन्ग ऑन मिड विकेट के बीच में काउ कॉर्नर की तरफ, वो बहुत लंबा है, वहां पर छक्का लगाना उतना आसान होता नहीं है। यहाँ पर नए बैट्समैन मतीन आए हैं स्ट्राइक इस समय। अफसर के पास एक छक्का उनके बैट से निकला है 9 रनों पर बैटिंग करते हुए। अगली गेंद लेकर चले गेंदबाज ऋतिक। खेलना चाहते थे ऑन साइड में, बल्ले के अंदर लगी और बॉलर के पास चली गई। बढ़िया फील्डिंग फॉलो थ्रू में, कोई रन नहीं इस गेंद पर। अगला मैच देखना मत भूलिएगा, धामने बॉयज धामने और आदित्य स्पोर्ट्स पड़गा के बीच में। दोनों टीमों के कप्तानों से एक बार फिर से रिक्वेस्ट है, आपको टॉस बॉक्स में आकर बैठना है टॉस के लिए। फिर से लंबा हिट लेने की कोशिश लेकिन इनसाइड एज। ओ बढ़िया कोशिश, गेंदबाज की जितनी भी तारीफ की जाए उतनी कम। अपने आप को झोंक दिया उन्होंने आगे फॉलो थ्रू में बढ़ते हुए। ये देखिए अंडर आर्म थ्रो किया लेकिन निशाना चूक गया और ये स्टंप्स पर लगती, ओहो, तो निश्चित रूप से बैट्समैन आउट हो जाते। बढ़िया टेलीकास्ट ग्लोबल टेनिस क्रिकेट का, बिग बॉस ऑफ टेलीकास्ट जिन्हें कहा जाता है जीटीसी। इस समय भूपेश कराड़े ऑपरेटर की भूमिका में, एक बहुत ही पॉपुलर ऑपरेटर है जीटीसी के और लाइव ब्रॉडकास्टिंग की दुनिया में बहुत बड़ा नाम, खासतौर पर टेनिस क्रिकेट जगत में जीटीसी। रिवर्स खेला है, देखना है बैट से या नहीं, लेकिन गैप में जा रही है, काफी फाइन थर्ड मैन की दिशा में, नहीं रोक पाएंगे फील्डर। 4 बहुमूल्य रन।
बल्ले से आते हुए ये 4 महत्वपूर्ण रन मतीन के बैट से। आउटफील्ड अच्छी खासी है, हालांकि कुछ जगहों पर हम देख रहे हैं कि ऊपर नीचे भी है, लेकिन जिस तरह से मेहनत की गई है एमडी स्पोर्ट्स द्वारा, बहुत खूबसूरती के साथ इस मैदान को बनाया गया है, तैयार किया गया है इस टूर्नामेंट के लिए। अंतिम गेंद इस बार फिर से उल्टा स्ट्रोक, इस बार हवा के सहारे कुछ देर जमीनी रास्ते गेंद ट्रैवल हो रही है डीप स्क्वेरिश थर्ड मैन की तरफ, अब जाकर रोका गया है। अच्छा एफर्ट फील्डर का, 2 रन पूरे, तीसरे के लिए भी पलटे हैं और नहीं पहुंच पाए, तो रन आउट होते हुए अंतिम गेंद पर मतीन। इस तरह से स्टार 11 तलवली टीम की पारी समाप्त होती हुई। टॉस जीता उनके कप्तान ने, पहले बल्लेबाजी चुनी और अपने निर्धारित 4 ओवर्स में बनाए हैं केवल 32 रन 4 विकेटों के नुकसान पर। जीतने के लिए 33 रनों का लक्ष्य है। बहुत बढ़िया गेंदबाजी रही है और फील्डर्स का भी हम देखें तो अच्छा योगदान कहा जा सकता है, जिस तरह से कुछ कैचेस भी लपके गए हैं कवाड़ टीम की ओर से। तो कवाड़ टीम का जो खेमा है इस समय तो खुश नजर आ रहा है, लेकिन अभी भी 4 ओवर का खेल मैच में बचा हुआ है, यानी कि कवाड़ टीम की बल्लेबाजी बची हुई है, तलवली की गेंदबाजी बची हुई है। 33 रनों का टारगेट है, क्या कुछ होगा कवाड़ टीम की पारी में देखेंगे थोड़ी देर में। उससे पहले आइए चलते हैं अगले मैच के टॉस की तरफ। धामने बॉयज वर्सेस आदित्य स्पोर्ट्स पड़गा। व्यासपीठावर उपस्थित वाशेरे गावचे माजी सरपंच सन्मान्य विश्वासजी माघे आणि इताडे गावचे समाजसेवक सन्मान्य मदनजी पाटील, या 2 मान्यवरांना मी विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे। आपल्या उपस्थितीमध्ये पुढील सामन्याची नाणेफेक करण्यात येईल। तर दोन्ही संघांचे कर्णधार या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये उपस्थित आहेत। धामणी संघाचे कर्णधार आहेत उमेश आणि जयेश आहेत आदित्य स्पोर्ट्स पडगा संघाचे कर्णधार। सन्मान्य विश्वासजी मागे साहेब आणि आणि मदनजी पाटील साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। टॉस तुम्ही पाहू शकाल, एका बाजूला एम डी स्पोर्ट्स या स्पर्धेचे आयोजक आणि दुसऱ्या बाजूला ही स्पर्धा सरपंच चषक 2022 ग्रुप ग्रामपंचायत आमणे आमणेपाडाचे विद्यमान सरपंच सन्माननीय संतोष काकडे साहेबांच्या सन्मानार्थ या स्पर्धेचं आयोजन। जयेश भगत या ठिकाणी कॉल देत आहेत, एम डी स्पोर्ट्स असा कॉल आणि तेच आलेला आहे। टॉस या ठिकाणी जिंकलेला आहे आदित्य स्पोर्ट्स पडगा संघानं। पाहुण्यांचे आम्ही आभार व्यक्त करीत आहोत। कॅप्टन्स आपण बसून घ्या। जयेश, काय सांगाल येथील वातावरणाबद्दल, या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल? खूपच सुंदर असे आयोजन केलेलं आहे आणि एम डी स्पोर्ट्सच्या मॅची दरवर्षी खूप सुंदर होत आहेत। असोसिएशन झाल्यामुळे पी टी सीला काही कारणामुळे इकडे खेळायला भेटत नाही, परंतु आम्हाला खेळायला दिलं आहे, त्याबद्दल त्यांचे आभार। नाही, खरं तर अध्यक्ष साहेबांची ही स्पर्धा आहे। ओमसाई आमने लोणाड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत मदनजी जाधव अर्थात एम डी, आणि त्यांनी तुम्हाला इन्व्हाइट केलेलं आहे। टॉस तुम्ही जिंकलेला आहे, काय निर्णय? क्षेत्ररक्षण करणार। क्षेत्ररक्षण करणार आहात। 4-4 षटकांची मॅच आहे। धामणे संघ एक मला वाटतं तुमच्यासाठी अनोळखा संघ आहे, तर किती स्कोरपर्यंत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न असेल? आम्ही 35 ते 40च्या आतमध्ये त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू। थँक्यू सो मच, तुम्हाला हार्दिक शुभेच्छा असतील। उमेश, मला वाटतं तुम्ही प्रथमताच खेळता आहात या स्पर्धेमध्ये, तुम्हाला देखील संधी मिळालेली आहे, तर त्याबद्दल आयोजकांसाठी काय बोलाल? खूपच चांगलं आयोजन केलेलं आहे त्यांनी। तसं तर मी या साईडला पहिल्यांदाच फर्स्ट टाईमच आलेलो आहेत खेळायला। खूपच चांगलं केलेलं आहे। येस, प्रेक्षकांच्या माहितीसाठी लाखिवली विभागातील हा संघ आहे धामणे। तुम्हाला प्रथम बॅटिंग देण्यात आलेली आहे, टॉस जिंकला सर, काय निर्णय घेतला असता आणि आता बॅटिंग करत असताना काय स्कोरपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? आम्हाला बॅटिंगच पाहिजे होती, कारण की आम्हाला फ्रीमध्ये बॅटिंग करता येते। प्रेशरमध्ये कसा थोडा बॅटिंगचा हे होते, त्याच्यामुळे बॅटिंगच पाहिजे होती। निश्चितच प्रथम बॅटिंग करणं कधी कधी खूप चांगलं असतं, विदाऊट प्रेशर तुम्हाला खेळायला मिळतं। थँक्यू सो मच, तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा असतील उमेश। तर टॉसमधून मित्रांनो समाचार असा आहे की टॉस जिंकून आदित्य पडगा संघाच्या कॅप्टनने त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय। जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, त्या ठिकाणी तुमचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक, माझे परम मित्र व्हॉइस ऑफ कुकचे योगेश पाटील।
थँक्यू अजय गरत. तर टार्गेट आहे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 33 धावांचं एक छोटंसं आव्हान तुम्ही म्हणू शकता, परंतु या आव्हानावर तलवली संघ नक्कीच फाईट बॅक करू शकतोय. सुरेख फटका बागपुटाकडे कट केला आणि मात्र चेंडू मात्र पाठवला पॉइंटच्या दिशेने 4 धावांसाठी हा येतोय चौकार. त्यात षटकाला सुरुवात केली अफसर रईसने, परंतु काय जबरदस्त शॉट सिलेक्शन पाहिलं आपण. पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे आणि मात्र चांगल्या प्रकारे मध्ये चेंडूला मिडलिंग केलं अजयने आणि अतिशय चांगला क्लासिकल ड्राईव्ह या ठिकाणी पहिल्या चेंडूवर पाहायला मिळाला. अफसर पुन्हा एकदा उर्ध्व विकेटने इथे मात्र पावलांचा वापर केला, पुढे सरसावून जाणे खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू टप्पा थोडासा या ठिकाणी अकूड केला आणि पहिला डॉट चेंडू इथे मात्र हाताला गेला गोलंदाजाच्या माध्यमातून. या स्पर्धेला आज सुरुवात झाली. पहिल्या दिवसातील हा दुसरा सामना तुम्ही पाहता, तलवली विरुद्ध कवाड अशी ही मॅच. इथे मात्र इनसाइड आउट फटका खेळायचा होता, परंतु एज आणि या ठिकाणी चेंडू हवेत आणि शॉट थर्ड मॅनला मात्र झेल ड्रॉप पाहायला मिळतोय. भरपूर मोठी चूक इथे मात्र पाहायला मिळते. त्यानंतर ओव्हर थोडच्या रूपाने सुद्धा मात्र धाबा काही जोडल्या जाऊ शकतील. खराब क्षेत्ररक्षण, खराब क्रिकेट तलवली संघाच्या माध्यमातून पाहायला आपल्याला. ज्या विकेट्सवर दिनेश फलंदाज बाद होऊ शकला तर त्या चेंडूवर 3 धावा फलंदाजाने पूर्ण केल्या. चुकीचं क्षेत्ररक्षण तिथे मात्र पाहायला आपल्याला, कारण अगोदर तुमच्या फलंदाजाने फक्त 32 धावा जोडलेल्या आहेत आणि 33 धावांचं तुम्ही टार्गेट प्रतिस्पर्धी संघाचा बरोबर ठेवलेला असेल तर तुम्हाला अशा प्रकारचं जर मात्र तुम्ही क्षेत्ररक्षण केलं तर मात्र कदाचित तुम्हाला ही स्पर्धा सोडावीस तर लागू शकेल. धावसंख्या तुम्ही पाहू शकाल बिनगडी बाद 7. इथे मात्र एज टेकंड पहिला धक्का लागत असताना मीत 11 कबाड संघाला आणि विकी इथे मात्र डायमंड डकचा शिकार होतोय. शून्यावर मात्र माघारी परततोय. अनुभवी गोलंदाज आहे, की लेजंड खेळाडू आहे प्रगा टेनिस क्रिकेट. आपण जर विचार केला तर पहिल्या चेंडूवर पाहिलं तर नक्कीच 4 धावा खर्च केल्या होत्या, परंतु त्यांनी नंतर कमबॅक करत असताना अफसर रईस धक्का क्रमांक पहिला तुम्ही पाहिला 7 या धावसंख्येवर लागत असताना वन डाऊनला ते नवीन फलंदाज तुम्ही पाहू शकाल योगेश. एक परफेक्टली खेळाडू आहे आपण योगेशचा विचार केला तर, कारण त्याच्याकडे मात्र भरपूर चांगला अनुभव आहे. त्यानंतर त्याच्याकडे भरपूर चांगली ॲबिलिटी आहे, टॅलेंट खूप छान आहे आणि या समीकरण आपण जर पाहिलं तर 21 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 26 धाब्यांची अजूनही गरज. परंतु इथे मात्र जाल्यामध्ये अडकला चेंडू हवेत आहे. गोलंदाज चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतोय, परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये चूक पाहायला मिळाली. कॉलिंग नाहीये, तुम्ही रिप्ले पाहू शकाल. 2 क्षेत्ररक्षक तिथे मात्र सज्ज होते आणि मात्र दोघांच्या मध्ये जाऊन चेंडू मात्र सेफ लँड झाला आणि योगेशला इथे मात्र जीवनदान देणं, कुठेतरी आपल्या स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणं, अशा प्रकारचं हे दृश्य तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. इथे मात्र सिक्सर हॅट्रिक साठी मीत 11 कबाड संघाच्या फलंदाजांना पारितोषिक आलेलं आहे. दक्ष गुरव यासकडनं 500 रुपीज कॅश प्राईज, 500 रुपयाचं कॅश प्राईज त्या फलंदाजाला दिले जाणार आहे. परंतु इथे मात्र आव्हान जर पाहिलं तर एवढं मोठं नाहीये आणि मात्र मैदानाच्या आतमध्ये मात्र वारंवार चुकांवर चुका इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा हवेत फटका केलाय, सुरेख फटका, इनसाइडचा फटका, एक्स्ट्रा कव्हरला मात्र चेंडू मात्र अतिशय वेगाने ट्रॅव्हल झालाय आणि निघून जाईल. 4 धाबांसाठी हा येतोय चौकार.
मात्र अजयच्या माध्यमातून पाहायला मिळते, कारण आतापर्यंत 2 चौकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहिले. पहिल्या षटकाचं केली ते मात्र समाप्त होत असताना एकूण धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 1 गडी बाद 12. अजूनही विजयासाठी 18 चेंडूमध्ये 21 धाब्यांची गरज. क्षेत्रक्षण लगेच सजवायचं आहे, फक्त 20 मिनिटांचा वेळ असेल एका डाब्यासाठी, आणि तेच आमच्यापर्यंत पंच इशारा करत असताना की तुम्हाला क्षेत्रक्षण लगेच सजवायचं आहे. यानंतर तुम्ही सामना पाहणार आहात धामणे विरुद्ध आदित्य स्पोर्ट पडगे. टॉस जिंकला पडगे संघाने, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय आणि इन्व्हाइट केलं आहे धामणे संघाला फलंदाजीसाठी, आणि चांगला मनोगत व्यक्त केलं दोन्ही कॅप्टनने. परंतु ही मॅच जर मात्र आणखी या धाबांचं संरक्षण करायचं असेल तर कुठेतरी मात्र एक चमत्कारी गोलंदाजी या ओव्हरमध्ये मात्र खिजर रईसला मात्र करावे लागेल. विखी उरलेल्या क्षेत्रक्षण तुम्ही आता मात्र पाहू शकाल. जी सुरुवात हवी होती मी ते कवाड संघाला, ती सुरुवात नक्कीच करून दिली. अर्थात चांगलं योगदान मित्र म्हणे अजयचं, कारण चेंडूच्या मेरिट प्रमाणे मात्र ठिकाणी त्यांनी फटकेबाजी केली. प्लीज वेले संदर्भात तुम्ही सहकार्य करा. नॉन पॉवर प्ले मध्ये तुम्हाला 4 क्षेत्रचे ही 38 सर्कलमध्ये तुम्हाला मात्र या ठिकाणी ठेवणं बंधनकारक आहे, कारण जे आंतरराष्ट्रीय नियम आहेत तेच नियम इथे मात्र फॉलो केले जातील. तर खिजर रईस इथे मात्र षटकाला सुरुवात करतो राऊंड द विकेटने. पहिला चेंडू अकुट टप्प्याचा होता, ऑन साईडला पूल केलाय, परंतु डीप स्क्वेअरकडे मात्र शतक तैनात आहे. एक धाव कंप्लीट केली गेली आणि एका धाब्यावर इथे मात्र समाधानी मानत असताना, कारण योगेशला ठाऊक आहे की इथून सुद्धा जर आपण सिंगल डबल धाबा जर जोडल्या तरी सुद्धा तुम्ही त्या धाबांचा पाठलाग करू शकता. आणि समीकरण तुम्ही पाहिलं तर 17 चेंडू शिल्लक आहेत आणि 20 धाब्यांची आता मात्र फक्त गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी मीत 11 कबाड या टीमला. धावसंख्या पुढे जात असताना 1 गडी बाद, एकूण 13 धाबा तुम्ही पाहता. इथे मात्र शफल झाले होते, ऑन साईडला पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मात्र अगदी इष्टाच्या डोक्यावरून मात्र आणखी निघून प्लाय झाला. तुम्ही पाहू शकाल पुन्हा रिप्ले मध्ये इष्टाच्या पाठीमागे तुम्ही पाहू शकाल अफसर रईस आहेत. जबरदस्त क्रिकेट मागच्या वीक मध्ये तुम्ही पाहिलं असेल महादेव स्मृती चषकामध्ये कासनीच्या टुर्नामेंटमध्ये पॉवर ऑफ स्टार 11 तलवीर संघाचं तुम्ही पाहिलं, त्याने त्या स्पर्धेमध्ये अगदी धाबांचा पाऊस किजर रईसने पाडला होता. परंतु मात्र गोलंदाजीची जबाबदारी इथे मध्ये साकारते आणि या ठिकाणी एज आणि टेकन काय सुरेख झेल इथे मात्र दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये कलेक्ट केला यष्टीरक्षक अफसर रईसने. लागतोय दुसरा धक्का मीत 11 कवाड संघाला. डीजे अजय काय सुंदर संगीतमय आणि अतिशय चांगलं व्हॉइस ज्या ज्यावेळी डीजे अजय आमच्या सोबतीला असतात त्या त्यावेळी समर्जन करण्याची वेगळीच मजा समर्जन कक्षामध्ये आम्हाला मिळत असते. नवीन फलंदाज दर्शन येतोय इथे मात्र पुन्हा एकदा एज लागली, परंतु त्यानंतर इष्टदेशा बीट झाले. चेंडू मात्र या ठिकाणी भरपूर वेगाने निघून चाललाय टीप तडम्यांच्या दिशेने आणि हा येतो नशिबाचा चौकार. साईडने धावसंख्या मात्र पुढे निघून जाईल 2 गडी बाद 17 धावा. आणि असं वाटतं की आता मात्र कुठेतरी तलवली संघासमोर खतरा इथे मात्र पाहायला मिळतोय, कारण धावसंख्या आता मात्र कुठेतरी वेगाने फलंदाज जोडण्याचा प्रयत्न करतायत आणि वारंवार थोडंसं फिल्डिंगमध्ये तुम्ही चेंजेस पाहता. आता मात्र तुम्ही शॉर्ट थर्डमॅनला एक क्षेत्रशी पाहू शकाल. इथे मात्र 5 चेंडू टेकऑफ होऊन इथे मात्र अतिरिक्त बाउन्स मिळाला. हे या खेळपट्टीचं वैशिष्ट्य आहे. कधी कधी चेंडू मात्र बाउन्स होत असतो तर कधी कधी एखादा चेंडू खाली राहतोय आणि त्याचमुळे मात्र या बाउन्सवर फलंदाज दर्शन मात्र या ठिकाणी फलंदाजाला दर्शन घडू शकला नाहीये. डॉट चेंडू आलाय, धावसंख्या स्थिर आहे 2 गडी बाद 17. टार्गेट आहे 33 धावांचा, अजून 16 धाब्यांची गरज. ओव्हरपिच चेंडू परतो मिस्टामिंग फटका पाले तर हवेत केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतोय आणि या डाबामध्ये आतापर्यंत तलवली संघाने 3 झेल ड्रॉप केले आहेत, कारण
नेहमीच क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला समालोचक सांगत असतात की पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ, जितो मॅचेस आणि पकडो कॅचेस, असं समीकरण तुम्ही नक्कीच ऐकत असता. परंतु या ठिकाणी त्या चुका वारंवार तलवली संघाच्या खेळाडूंकडून पाहायला मिळतात आणि त्याचमुळे मात्र कुठेतरी खिजर रईस स्वतःवर निराश आहे आणि अशा रीती 2 षटकांचा खेळ सुद्धा इथे मात्र समाप्त होत असताना 2 गडी बाद 19 येणारे 12 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 14 धाब्यांची अजूनही गरज. आज एकूण तुम्ही 12 संघ इन ऍक्शन मध्ये पाहणार आहात. उद्या सुद्धा 12 संघ असतील आणि उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा तुम्ही असोसिएशनच्या व्यतिरिक्त तुम्ही संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहणार आहात. 2 मेगा फायनल मॅचेस तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून पाहणार आहात. सुपर संडे मध्ये एकूण 7 दिवसांची ही स्पर्धा तुम्ही पाहणार आहात. मी तर म्हणेन की या परिसरातील एक हा मेलावाच आहे आणि तुम्हाला जसजशी स्पर्धा जवळ जात जाईल तसं मात्र या ठिकाणी क्रीडा रसिकांची तुम्हाला गर्दी इथे मात्र मोठ्या संख्येने पाहायला मिळतील. तर जे क्रीडा रसिक इथे मात्र उपस्थित झालेले आहेत त्यांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. जे प्रेक्षक ऑनलाईनच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्याचं सुद्धा मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. सरपंच संतोषजी काकडे, त्याचप्रमाणे या असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष MD आणि MD स्पोर्ट आमनेपाडा यांच्या वतीने तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 12 चेंडू शिल्लक, 14 धाब्यांची गरज आणि या गोलंदाजीसाठी मात्र गोलंदाज सज्ज होईल फरीद. राईट राऊंड द विकेट ने मित्र या ठिकाणी कनेक्शन प्रॉपर आणि चेंडू करतो हा बाई सफर पाठवलाय सीमेरेषेच्या पलीकडे 7 धाबांसाठी हा षटकार. आहे आणि मात्र जर योगीची आपण जर पोज जर पाहिली तर असं वाटतं की कुठेतरी फोटो सेशन साठी मात्र तो आलाय. अशा प्रकारची पोज त्याची आपल्याला पाहायला मिळाली. तुम्ही पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पाहू शकाल. अगदी मिडल ऑफ द बॅट आणि त्यानंतर पहा काय सुंदर टायमिंग आणि ज्या दिशेने खेळायचं होतं त्याच दिशेने मात्र त्याचं शॉट सिलेक्शन अतिशय चांगल्या प्रकारे पाहायला मिळालं आणि अगदी धाबांच्या टार्गेटच्या जवळपास आता मात्र मित 11 कबाड संघ वाटचाल करतो. या पुन्हा एकदा शॉर्ट पुल चेंडू गॅप मध्ये पाठवलाय. कुठला क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी आणि चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय योगेच्या बॅटमध्ये फटका 4 धाबांसाठी चौकार. तर या चौकारासाठी 29 धाबा धाव फलकावर अजूनही मात्र 4 धाब्याची गरज. आदित्य स्पोर्ट प्रजासत्ताक कॅप्टन जयेश भगत आपणास विनंती करतोय कारण टॉस विनिंग कॅप्टनला इथे शीतपेय आहे ते आपण शीतपेय घेऊन जायचं आहे. जयेश भगत आपणास विनंती करतोय की आपण शीतपेय घेण्यासाठी यायचं आहे. येस जे गरज आहेत माजी सरपंच सन्माननीय विश्वास शेठ मागे यांच्या शुभ हस्ते आपण हे शीतपेय देणार आहोत. विनिंग टॉस कॅप्टनला हे शीतपेय आपण देणार आहोत. इताडेगावचे उद्योजक सचिन शेठ पाटील याचकडनं हे शीतपेय आम्हाला लाभलेलं आहे. 4 धाबांची आवश्यकता आणि इथे मात्र अप्परकटच्या साहाय्याने काय जबरदस्त क्लासिकल ड्राईव्ह योगेशच्या बॅटमध्ये फटका पाहायला मिळतो. डीप पॉइंटच्या दिशेने चेंडू पुढे क्षेत्ररक्षक पाठी मागे आणि मात्र शेवटच्या शेडी मात्र जाऊन डीप मध्ये चेंडूला स्टॉप करण्यात आलं आणि कुठेतरी या रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि फलंदाज तिसरी धाव घेण्यामध्ये मात्र या ठिकाणी असफल ठरले. लागतो हा तिसरा धक्का मित 11 कवाड संघाला. दोन धावा इथे मात्र अगदी सहजपणे पूर्ण केल्या होत्या परंतु कुठेतरी तिसरी धाबी घेण्याचा मात्र प्रयत्न मी तर म्हणे की रॉंग पाहायला लागला योगेशकडं. परंतु जास्त काही नुकसान होणार नाही कारण चेंडूची संख्या अजूनही भरपूर आहे शिल्लक आणि धाबांची संख्या आता मात्र आपण जर पाहिली तर फक्त 2 धाब्यांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 9. अगदी विजयाच्या उंभाट्यावर मात्र ठिकाणी ठेपला आहे तो म्हणजे मित 11 कवाड संघ. अतिशय जबरदस्त खेळ आज मित 11 कवाड संघाने प्रस्थापित केला आणि निराश केलं ते म्हणजे स्टार 11 तलवली संघाने कारण कुठेतरी फलंदाजी सुद्धा मात्र चांगली पाहायला मिळाली नाही. त्यानंतर पाहिलं तर क्षेत्ररक्षण सुद्धा मात्र या ठिकाणी भरपूर कॅचेस ड्रॉप केल्या आणि त्याचमुळे मात्र आता मात्र कुठेतरी विजयाच्या भरपूर लांब पाहायला मिळतो येतो म्हणजे आपल्याला तलवली संघ. 9 चेंडू शिल्लक आणि फक्त 2 धाब्यांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. इथे मात्र
कुठेतरी इनफिल्डच्या डोक्यावर फटका केलायचा होता, परंतु चेंडूची लाईन पाहिली तर खूपच खराब आहे. ऑफस्ट्रिकच्या पलीकडे चेंडू निघून जातोय. पंचांचा वाईटचा इशारा. स्कोर आर लेवल 32 धावा धावफलकावर. फक्त एक पाऊल दूर विजयापासून मिती 11 कबाड संघ. हा चेंडू मात्र पाहतोय तर सुरेख आहे. डॉट चेंडू. अजून मात्र थोडासा वेट करावा लागेल विजयाचा जल्लोष करण्यासाठी, कारण या स्पर्धेचा नियम आहे चेसिंग अँड ड्रेसिंग कंपल्सरी. शांतमय वातावरण पाहतोय तुम्ही. अतिशय थंडगार वारा अजूनही मात्र ठिकाणी अंगाला स्पर्श होतोय. चांगला क्लायमेट. अजून एक मात्र चांगला चेंडूची फेकी पाहायला मिळते. असं वाटलं होतं की मात्र लवकर सामना समाप्त होईल, परंतु तसं काही घडत नाहीये. तुम्ही रिप्लेमध्ये पाहू शकाल. सुंदर डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स मिळाला. ऑनसाईडला खेचून मारण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज किरणने, परंतु किरण आणि चेंडूमध्ये मात्र अजूनही संपर्क होत नाहीये. कारण 2 चेंडू त्याने मात्र फेस केले. एकही मात्र धाव त्याला आतापर्यंत जोडता आली नाही, परंतु संधी आहे त्याला विजयाची धाव. नक्कीच तो जोडतोय का पाहूया या चेंडूवर. अजूनही इथे मात्र संपर्क पाहायला मिळत नाहीये. लागोपाठचे तिन्ही डॉट चेंडू इथे मात्र खेळतोय किरण, आणि मात्र आता समीकरण उरलंय 6 चेंडू शिल्लक आणि 1 धाबेची गरज. त्यानंतर असतं 3 चेंडू 1 धाबेची, तर मात्र किरणला झोप लागली नसती आज दिवसभर, परंतु अजून 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तर चला लगेच क्षेत्रक्षण सजवायचं आहे. जास्त वेळ तुम्ही दौडू नका. आणि हा सामना समाप्त झाल्यानंतर लगेचच आदित्य स्पोर्ट पडक्या संघाला विनंती असेल की आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. चौथ्या षटकाला मात्र सुरुवात करेल आणि रिहानला आता मात्र एका धाब्याचं संरक्षण करायचं आहे. सामना जर तलवली संघाला जिंकायचा असेल तर. अगदी आमच्या व्यासपीठाच्या समोरूनच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये एंट्री करायची आहे. सर्व संघाच्या कॅप्टनला विनंती असेल. आज जग्याबाई अगदी जबरदस्त मूडमध्ये दिसतोय. डासिंग अंदाज. सहा चेंडू एका धाबेची गरज. चला खेळ सुरू करा. सामना करेल योगेश. पहिला चेंडू मात्र ठिकाणी लेग कटर चेंडू हवेत केलाय आणि टेपला जाईल. अजूनही इथे मात्र ठिकाणी सामना समाप्त झाला नाहीये. 5 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि एका धाबेची अजूनही गरज. अशाच प्रकारचा काहीतरी चमत्कार इथे मात्र रिहान मुरुमकरला मात्र करावं लागेल, कारण एका धाब्याचं तुम्हाला संरक्षण करायचं आहे. चेंडू अजूनही पाहिले तर 5 शिल्लक आहेत. पाहूया एखादा चमत्कार इथे मात्र गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय का. नवीन फलंदाज येतोय हर्षद सामना करण्यासाठी सज्ज. इथे मात्र सुरेख फटका स्टँड अँड डिलिव्हरी. अगदी गोलंदाजा डोक्यावर चेंडू मात्र पाठवला. अगदी आमच्या मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा हा विजयाचा चौकार आणि हा सामना जिंकला मिती 11 कबाड संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन निलेश शेट्टी गुरव. अभिनंदन मिती 11 कबाड आणि हार्ड लक स्टार 11 तलवली. हँडशेक करायचा आहे, लक्ष असू द्या. सामना ज्यावेळी समाप्त होईल त्यावेळी दोन्ही संघाच्या खेळाडूंनी हँडशेक करूनच तुम्हाला मैदान सोडायचं आहे. आणि जो संघ पुढच्या मॅचमध्ये खेळण्यासाठी इथे मात्र सज्ज असेल त्यांना मी सुद्धा विनंती असेल की ज्यावेळी तुम्ही फिल्डिंगसाठी मैदानामध्ये जाणार आहात त्यावेळी आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोरूनच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये एंट्री करायची आहे. तर ही मॅच समरी तुम्ही पाहू शकाल. फक्त 32 धावा इथे मात्र बॅटिंग करत असताना तलवली संघाने जोडल्या. त्यामध्ये सर्वाधिक धावसंख्या तुम्ही अफसर रीचच्या बॅटमधून पाहिल्या 10 धावा, आणि त्यानंतर पाठलाग करत असताना योगेशने चांगली बॅटिंग केली 14 धावा जोडल्या. अजयने त्याला चांगली साथ दिली 11 धावा त्यांनी जोडल्या. आणि गोलंदाजी पहिले पाहिलं तर कबाड संघाच्या माध्यमातून ऋतिकने एक षटक हाताळलं, 2 विकेट्स प्राप्त केले, 7 धावा करता गेल्या. किरणने एक षटक हाताळलं, 1 गडी बाद केला, 9 धावा करता गेल्या. हर्षदने एक षटक हाताळलं, 4 धावा खर्च करून 1 गडी बाद केला आणि सामना भरपूर मोठ्या अंतराने मात्र मिती 11 कबाड संघाने जिंकला. आणि जाऊया आता मात्र आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने, ज्यांनी सुंदर गोलंदाजी केली. एका षटकाचा स्पेल हाताळला, 5 धावा खर्च करत 1 गडी बाद केला आणि तो गोलंदाज आहे मिती 11 कबाड संघाचा हर्षद.
तर हर्षदला विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे पुरस्कार स्वीकारण्यासाठी. पहिल्यांदा आपण ट्रॉफी देणार आहोत, ज्या मला लाभलेली आहे विश्वाजी शिंगोल यांनी सचिन गौतम जाधव यांच्या माध्यमातून ट्रॉफी लाभलेली आहे. तर माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत वाशिरेचे विश्वाजी मागे यांना विनंती असेल